सध्या आपल्या महाराष्ट्रात पानवाल्यांचा खूप सुळसुळाट वाढलाय. आत्ताच एक खूप भयानक बातमी समोर आली. एक 12 वर्षाच्या मुलीने स्मोक पान खाल्लं होतं आणि ते खाल्ल्यामुळे तिचा जीव ऑलमोस्ट धोक्यात आला होता. म्हणजे त्या मुलीला 3 दिवस आयसीयू मध्ये ऍडमिट करावं लागलं. शेवटी पोटातला जेवढा पार्ट डॅमेज झाला होता तेवढा पार्ट कट करून तिचा जीव वाचवला. आता हे फक्त स्मोक पानवाल्यांसाठी नाही, तर स्मोक बिस्किट झालं किंवा कॅफे मध्ये जे डेझर्ट्स मध्ये स्मोक चॉकलेट येतात, या सर्वांना ही गोष्ट लागू होते. कारण या सगळ्या गोष्टींमध्ये एकच केमिकल वापरलं जातं ज्याला लिक्विड नायट्रोजन असं म्हणतात. आणि लिक्विड नायट्रोजन याचा वापर फक्त इंडस्ट्रियल यूज साठीच केला जातो. हा खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये वापरणारी गोष्ट नाहीये. कारण आपण जे खातो ते पचण्यासाठी शरीरामध्ये जी लाळ तयार होते आणि त्या लाळीमुळे जे अन्न पदार्थ आपल्या पोटातच पचत असतात. आणि एका स्टडीनुसार लिक्विड नायट्रोजनमुळे ही लाळ तयार करणाऱ्या ग्रंथी कायमस्वरूपी बंद पडतात आणि खराबही होतात. या पदार्थांना एक तर चव नसते आणि दुसरी गोष्ट यांचा न्यूट्रिशनशी लांब पर्यंत काही संबंधही नाहीये. तरी सुद्धा काही लोक मनोरंजनासाठी सोशल मीडियासाठी असे स्मोकचे गोष्टी खाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालतात. आणि मी तुम्हाला सांगतो, होईल तेवढं आपल्या लहान मुलांना आणि स्वतःला अशा निकृष्ट आणि घाणेरड्या गोष्टींपासून नेहमी लांब ठेवा.